नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सॅटर्डेला काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं, जास्त कोणी ऐकलं नाही ते पॉडकास्ट। सगळेच बिझी होते असं मला वाटते। कॉमेंट्स देखील खूप कमी आल्या होत्या त्या पॉडकास्ट खाली। तुम्हाला नको आहे का टोमल काकूंवरती पॉडकास्ट आठवड्यातून 2 वेळा? तर तसं मला नक्की सांगा, मी आठवड्यातून एकदाच पॉडकास्ट करत जाईन काकूंवरती, तेही शनिवारी फक्त। वेनसडेला दुसऱ्या कोणावरती तरी पॉडकास्ट करत जाईन। आजकाल कॉमेंट्सलाही मला रिप्लाय द्यायला उशीर होतोय, त्यासाठी सॉरी मंडळी। पण प्रत्येक पॉडकास्टवरच्या कॉमेंट्सला जसा वेळ मिळतोय तसा मी रिप्लाय देते। तर आता जास्त मी तुमचा वेळ घेत नाही आणि आजच्या आपल्या पॉडकास्टकडे वळते, जो की आहे टोमलीचा। माझा तरी सेकंड मोस्ट फेवरेट टॉपिक आहे हा। किरकिड्याला टक्कर कोणीच देऊ नाही शकत। किरकिडा तर नंबर 1 फेवरेट आहे माझा। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन टोमली आली ढिगभर सिल्वर आय शॅडो लावून। आज आहे सॅटर्डे सांगायला। जसं काही हिला वाटते, हिने जो वार सांगितला आहे त्यावर आपण डोळे झाकून विश्वासच ठेवणार आहे। कधी कधीचे व्हिडिओ दाखवत बसते ही बाई आणि लोकांना येडं बनवते। आता तर ती शैलाही मोठी झाली आहे आणि हिच्या व्हिडिओ मध्ये यायला ती पण नकार देते। तरी देखील टोमलीच्या डोक्यात प्रकाश नाही पडत आहे। पडेल तरी कसा ना हो, सगळी वांगी भरली आहेत ना डोक्यामध्ये। ह्या टोमलीचा विंटर लुक पाहिलात का मंडळी? हा लुक बघून काय करायचं असते, अशी वागते ना जशी की मिस युनिव्हर्सच आहे। माझा विंटरचा लुक बघा। बघितलं ग बाई, बघितलं? एकदम थुकरट लुक आहे तुझा। त्यात अजून ते गेट रेडी विथ मी वाले व्हिडिओ का बनवतेस? असले पांचट व्हिडिओ बनवत नको जाऊ ग, बंद कर प्लीज। काय आहे ना, तुझ्यापेक्षा चांगलं रेडी तर त्या 16-17 वर्षाच्या कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात ना, त्या तयार होतात। कुठे डिस्काउंट असला की तुटून पडते। डिस्काउंट आहे म्हणून गेली होती गोळा करायला, म्हणजे शॉपिंग करायला। तसं पण जेव्हा डिस्काउंट नसतो तेव्हा तर परवडतच नसेल ना या बाईला, म्हणून स्वस्त झालं की लाय टपकेपर्यंत खरेदी करायला जाते। कोळशाचा डॅशिंग लुक बघा, असं टोमली बोलली। डॅशिंग आणि तेही कोळशा? बरं, तो लुक जाऊ दे ग टोमले, डॅशिंगची स्पेलिंग बोलून दाखव ना, मग मी मानते तुला। त्या बिचाऱ्या मुलींना कधीच महागातलं कपडे घेत नाही टोमली, नेहमीच त्यांना डिस्काउंट मधले किंवा स्वस्तातले कपडे घेऊन देत असते। तसं तर स्वतः पण ते अमेझॉन मिशो वरून 500-700 रुपयाच यूज करते, ती वेगळी गोष्ट आहे हो। पण शायनिंग किती मारावी ना एखाद्याने, लिमिट असते प्रत्येक गोष्टीची। शॉपिंगला गेली होती तर इंग्लिश पाहिलं का? दिस वन दॅट वन, अरे काय ते, कशाला ना मी म्हणते। नाही येत तर मान्य करावं माणसाने, यात कसला आलाय कमीपणा? सगळ्यातलंच सगळं येतं असा हट्ट कशाला करावा? कोणीच परफेक्ट नाही आहे या दुनियेमध्ये। असते ना प्रत्येकामध्ये कसली ना कसली कमी, पण मान्य करा ना। आता ते असं खोटं बोलून इंग्लिश येते असं दाखवून काय होणार आहे का? उलट ही बाई ना अजून स्वतःच हसू करून घेते आहे। त्यापेक्षा प्रामाणिकपणे त्या कोळशाला उभं करायचं होतं आणि त्याला बोलायला सांगायचं होतं ना। पण नाही हो, स्वतःलाच पुढे पुढे करायचं असते। मोठेपणा मिरवण्यामध्ये नंबर 1 आहे ही टोमली। त्या मुलींना दोघंही जोडपी एवढं चालवतात ना, पण खायला प्यायला काही देतात की नाही काय माहिती। सांगतात तर खरं एवढं फिरतोय, मज्जा येते, खाणं पिणं पण होते, पण दाखवत नाही। दाखवणार तरी काय ना हो मंडळी? मॅगी खाल्ली, सॉफ्टी खाल्ली, त्याच्यापेक्षा जास्त काय परवडणार नाही, घेणार तर नाहीच नाही। आणि घेतलं तरी काय, पिझ्झा बर्गर खातील, मग काकू दाखवणार कशा ना? काकूंचं तर डाएट सुरू आहे, डाएटचा तर RIP झाला आहे असं मला वाटते। नावाचा डाएट होता फक्त 4 दिवसांसाठी आणि आता काय नामोनिशान नाही राहिलाय त्याचा। सगळीकडे लाइटिंग बघून काकूंना मस्त वाटते। काकू बोलतात क्रिसमसची वाइब्स येते आता। आता बरं ग तुला मस्त वाटते, एवढ्या थंडीमध्ये पण मस्त उंडकतेस। काही महिन्यापूर्वी तर व्हिटॅमिन डीच्या कमीमुळे एकदम कोमेजून गेली होतीस, मग आता एवढ्या थंडीमध्ये कसं काय फिरतेस ग? आता काहीच नाही होत का तुला? मंडळी, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। ही टोमली मुलींना घेऊन ट्रॅक सूट खरेदीला गेली होती आणि कोळशा घरी होता की बिझनेस मीटिंगला गेला होता। तेव्हा हिने माहिती आहे का, ट्रायल रूम मधून कोळशाला व्हिडिओ कॉल केला होता आणि मुलींना ट्रॅक सूट कसा दिसतोय हे दाखवलं होतं।
तेव्हा तिथे जास्त कलर्स अवेलेबल नव्हते किंवा प्राइस जास्त असल्यामुळे टोमलीने ते ट्रॅक सूट घेतले नव्हते। आणि कारण काय सांगितलं होतं न घेण्याचं, तर कोळशाला मुलींना लाईट कलर मध्येच आवडतं बघायला। कोळशा बोलला मुलींना गर्ली कलरच छान दिसतात, निळा काळा कलर मुलांना छान दिसतो। परंतु आता पाहिलं का, स्वस्तामध्ये काकूंना ट्रॅक सूट मिळाले म्हणून मुलींना काळा आणि निळ्या रंगाचा ट्रॅक सूट घेऊन आले आहेत। मस्त ना? हो मस्त। किती झोलर नवरा बायको आहे ते। बंटी बबली असं नाव यांचं पडलं आहे, ते काय उगाच नाही। बघा ना कसे आहेत। मुलींच्या आनंदासमोर यांना पैसा जास्त इम्पॉर्टंट वाटतो। तेव्हा तर कोळशाचं मत होतं मुलींनी पिंक कलरचे ट्रॅक सूट घालावे, का तर तेव्हा परवडत नव्हतं म्हणून। आणि आता स्वस्त मिळाले तर निळा काळा रंगाचा देखील ट्रॅक सूट घेऊन आले आहेत। ज्या रंगाच्या हा विरोधात होता तेच हा घेऊन आला आहे। कमालच आहे ना। यांना काय वाटलं हे काहीही करतील आणि ते माझ्या नजरेतून सुटेल किंवा मी विसरून जाईल का? तर तसं नाही आहे या टोमली, माझ्या सगळंच लक्षात आहे। तू कधी कधी काय काय केलं आहेस ना ते सगळं। आधीची टोमली थोबाडावरती किलोभर पीओपी थोपते आणि व्हिडिओ बनवते, तरी पण अजून तोंडाला लावण्यासाठी म्हणून काकू काय काय घेऊन आले आहेत। अहो काकू, कितीही काही करा हो, पण मनाचं काय कराल? मन तर काळं ते काळच राहणार आहे ना। चेहरा कसा खुलेल मग तुमचा? कसं आहे ना, माणसाचं मन जर कुजट असेल ना तर तेच चेहऱ्यावरती दिसते हो। मन साफ ठेवा, मग 1760 प्रोडक्ट यूज करावे लागणार नाही तुम्हाला। दुसऱ्या दिवशी पाहिलं का मंडळी, कोळशा आणि टोमली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या नावाखाली शोबाजी करत बसले होते। यांना कोणी सजेस्ट केले आहेत ना असले फालतू व्हिडिओ करायला? मला तेच समजत नाही। उगाच काही फेकत बसतात आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा टॅग लावतात। काकू बोलतात काय तर, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचं असले की असं नाही की उठला आणि बसला कॅमेरा समोर माहिती द्यायला, मला खूप स्टडी करावी लागते। हो का ग टोमले? जर शाळेत असताना एवढा अभ्यास केला असतास ना तर आता तू पण कोळशासोबतच चांगल्या ठिकाणी कामाला असती ग। अशी नाचगाणी करून स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची पर्सनल लाईफ युट्यूब वरती डॉलर्ससाठी विकली नसतीस ग तू। जर खरंच तुला अक्कल असती ना तर तू इथे नसती ग युट्यूब वरती, लोकांना असले मूर्ख बनवून व्हिडिओ नसते बनवले तू। आणि अगं काय आहे ना, तू किती खरी आहेस ना ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग। जेव्हा रेसिडेंट परमिट हरवलं होतं तेव्हाच ओळखलंय तुला सगळ्यांनी। लोक विचारत होते ना, दाखव रेसिडेंट परमिट, त्याची प्रोसेस काय आहे हरवल्यानंतर? का नाही दाखवलंस मग तू? तुला काय वाटलं ग, तू बोलत नाही तर आम्ही विसरलो का? असं अजिबात भ्रमात राहू नकोसा टोमले। तू जोपर्यंत ती तिकीट नाही दाखवत ना कोणीच गप्प बसणार नाही आहे। तुला नेहमी आम्ही आठवण करून देत राहू। आणि अगं काय आहे ते जुन्या दिवसाची रोज रोज नवीन ती सुरुवात घेऊन येतेस आणि येतेस ग बाई, त्यात पण तुझं ते चालूच आहे। आजचं वातावरण बघा, आजचं वातावरण बघा। अगं तुमच्या इकडचं वातावरण बघून आम्ही काय करायचं ग? आम्हाला काय घेणं देणं तुझ्या इथल्या वातावरणाशी? तिकडे पाऊस पडू दे, वीज पडू दे, नाही तर स्नो पडू दे, आम्हाला काय करायचंय? कसंही असू दे तिथे वातावरण। सगळं शिशू कॅमेरा समोर काय सांगत बसतेस? जरा तरी तुझ्या व्हिडिओची क्वालिटी वाढव। अगं लोक कंटाळले आहेत ग तुझे ते रटाळ व्हिडिओ बघून बघून। आता तू शॉपिंगला गेली होती तर तुझं बघून ती ढेमशी पण गेली आहे। एकमेकींचं नुसतं कॉपी करत असता तुम्ही दोघी, काहीतरी वेगळं करा आता। मंडळी, ह्या टोमलीला काय वाटते हो, नुसतं कांदा मुळा खाल्ल्याने वजन कमी होणार आहे का? एक्सरसाइजचा तर नामोनिशान नाही आहे। मागे तर ही बोलत होती ना की मी एक्सरसाइज करणार आहे, योगाचे व्हिडिओ दाखवणार आहे, मग त्याचं काय झालं? आणि काल पाहिलं का कशी दुकान मांडून बसली होती, ते हे आणलं ते आणलं। अगं तू ना त्या झोपडस्टेच्या किरकिड्या बरोबर जाऊन राजा त्या तटनागिरीमध्ये, रोज आपला तुला तो घेऊन जाईल त्या लालपरीमध्ये बसवून झेडमाटला। त्याला पण ना तुझ्यासारखीच सवय आहे, हे आणलं ते आणलं दाखवायची। काय ते मुलींना शाळेत सोडवायला जाणार आहे आता। अगं मुली शाळेत जातात की जेलमध्ये जातात ग तुझ्या? किती वेळा सांगितलं आहे, सोडवायला नाही तर सोडायला बोलतात। डोक्यात वांगी भरली आहे ते काढ ग बाई जरा आता। मंडळी, काल टोमल काकूने स्मोकी फ्लेवर वाला पालक कॉर्न रेसिपी दाखवली होती आणि त्यात कोळशाचा वापर केला होता स्मोकी इफेक्ट साठी। त्या दिवशी माहिती आहे ना काकूंना कॉमेंट देखील आली होती की तिथे कोळसा मिळतो का, तर त्यांनी काल डायरेक्ट दाखवलंच की बघा कोळसा मिळतो इथे। त्या कोळशाला विकत आणायची काय गरज होती का? घरातच कोळशा आहे ना। अहो म्हणजे मण्याबद्दल बोलते हो। त्याने त्या पालकच्या भाजीकडे बघितलं असतं ना तरी पण त्या पालकच्या भाजीला स्मोकी फ्लेवर आला असता। काय मंडळी, बरोबर ना? तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा।
आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.